महाबीजचे एम.डी. योगेश कुंभेजकर यांचा फोटो व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून उत्पादन महाव्यवस्थापकासोबत आधी चॅटिंग केली आणि नंतर पैशाची मागणी केली। हा बनवेगिरीचा प्रकार असल्याचं महाव्यवस्थापकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे तर पाठवले नाहीच, उलट MIDC पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध तक्रार केली। त्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि BNS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। महाबीजचे महाव्यवस्थापक विजय विवेकराव ठाकरे हे मंगळवारी 11 फेब्रुवारीला महाबीज कार्यालयात बसलेले असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी नंबरवरून हॅलो असा मेसेज आला। मात्र त्या व्हॉट्सअप नंबरच्या डीपीवर महाबीजचे MD योगेश कुंभेजकर यांचा फोटो दिसल्यानं हा साहेबांचाच मेसेज असावा असे ठाकरे यांना वाटलं। त्यामुळं त्यांनी मेसेजला रिप्लाय दिला। त्यानंतर समोरच्याने स्वतःला MD असल्याचं भासवून मीटिंगमध्ये व्यस्त असल्यानं एक अकाउंट नंबर दिला आणि त्यावर 50,000 रुपये पाठवण्यास सांगितले। त्यानंतर विजय ठाकरे यांना फेक अकाउंटवरून आपल्याला मेसेज येत असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी रिप्लाय दिला नाही। महाबीजच्या MDचा फोटो डीपीवर ठेवून आणि तेच असल्यानं भासवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात विजय ठाकरे यांनी तक्रार दिली। पोलिसांनी या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम व विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे।